नमस्कार. नमस्कार. आज 4 ऑगस्ट 2025 टोमॅटोला बाजारभाव काय मिळाले? सुरुवात करूया आर्यमान पासून. साधारणतः आज बाजार 700 पासून 800, 850, 900 रुपये होते. आर्यमानचे माल 700 पासून 900 पर्यंत होते. मेघदूतचे माल काही वकला 1000 रुपये पण गेली, 800 गेली, 850 गेली, 900 गेली, 1000 पण गेली. साऊचे माल 700, 800, 900, चांगले माल 950 रुपये गेले. 62-42 आहे का? 62-42 संपला आता पूर्ण. नवीन कुठली व्हरायटी? आता नवीन व्हरायटी नाहीये सध्या कोणती. 1008 नवीन व्हरायटी आणि सिजंटाची, पण 1% माल येतो, अजून वाढायला वेळ लागेल त्याला. साधारण टोमॅटो किती येतात सध्या? आता सध्या तरी बरी आवक आहे, पण थोडीशी आवक कमी झालेली. आपल्या तालुक्यातली आवक 5-10% राहिली, बाहेरची आवक जास्त आहे आता सध्या. मेघदूत किती दिवस चालेल अजून? मेघदूत दिवाळीपर्यंत चालेल, 2-2.5 महिने चालेल. हो चालेल. साऊ थोडं चालूच राहील. साऊ ही वर्षभर चालणारी व्हरायटी असल्यामुळे ही चालूच राहणार वर्षभर. आर्यमान किती दिवस? आर्यमान आता अजून 20 दिवस का 1 महिनाभर असं समजून चला. बाजार वाढतील का काय? बाजार हे 8-10 दिवसात वाढू शकतात साधारणतः, कारण जी मागणी आहे त्याच्यापेक्षा आवक कमीच आहे सध्या. साधारणतः आवक किती होते? आवकचा अंदाज नाही, पण जी मागणीपेक्षा कमीच आहे. आता वेळ पण आपण 8 ते दुपारी 3 केली होती. हो, पुन्हा जैसे ते झाले. चांगलं आहे ना. कोणतं काय जे शेतकऱ्यांच्या मालाला सकाळी थोडीशी म्हणजे मला मिळतं का दुसऱ्याला अशी परिस्थिती असल्यामुळे चांगले भाव मिळतात असं काय नाहीये. हायेस्ट बाजार भाव 1000 पर्यंत गेले. काही वकलं 1-2 वकलं गेले, थोडे वर पण गेलेले असं काय. म्हणजे किती पर्यंत? 1050 पर्यंत गेले काही. म्हणजे कमीत कमी किती, जास्तीत जास्त? सरासरी बाजार 800 ते 900 राहिले. 800 ते 900. हो सरासरी. काय शेतकरी बांधवांना काय आव्हान? नाही, या परिस्थितीमध्ये चांगले माल पिकवले त्यांनी, त्याची चांगली फळं त्यांना आज मिळत आहेत, एवढंच, बाकी काही नाही. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये 4 ऑगस्ट 2025 रोजी मेघदूत आर्यमान साऊ या व्हरायटीला बाजारभाव चांगला मिळाला. प्रामुख्याने मेघदूत या व्हरायटीला साधारण 1000 रुपये पर्यंतचा बाजार मिळाला. 1-2 वक्कल 1100 रुपयांनी देखील गेली. प्रामुख्याने आर्यमानला सुद्धा बाजारभाव चांगला मिळाला. सरासरी बाजारभाव 800, 900, 1000 रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळालेला आहे. शेतकऱ्यांकडनं 22 किलोचं क्रेट व्यापारी विकत घेतात, परंतु व्यापाऱ्याकडनं ज्यावेळेस टोमॅटोची भरती केली जाते त्यावेळेस 25 किलो ते 27 किलोचं क्रेट भरलं जातं आणि अशा प्रकारे टोमॅटोची निवड केली जाते. शेतकरी बांधवांनो, टोमॅटो निवडून आणा का जेणेकरून तुमच्या टोमॅटोला बाजारभाव चांगला मिळेल. आणि हो, सकाळी ज्यावेळेस तुम्ही लवकर निघता, वाहन सावकाश चालवा, सावकाश घरी पोचा. वाहन चालवताना स्वतःची काळजी घ्या, अशाच प्रकारची आपल्याला विनंती आहे. त्याचबरोबर व्यापारी बांधवांना विनंती आहे, शेतकरी अतिशय काबाड कष्टानं टोमॅटोचं पीक पिकवत असतो, त्याला बाजारभाव देखील चांगला द्या. बाजार समितीचे सभापती संजय काळे, त्यांचं संचालक मंडळ, त्याचबरोबर इतर सगळी मंडळी शेतकरी बांधवांच्या भल्यासाठी प्रयत्न करत असतात. आडतदार व्यापारी सुद्धा शेतकऱ्याची मुलं असल्यामुळं टोमॅटोला चांगला बाजारभाव मिळेल असाही त्यांचा प्रयत्न राहिलेला आहे. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.